गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात? मस्त. चला, आज आहे नागपंचमी. सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चालू आहे आत्याची स्वयंपाकाची तयारी. भाजी करताय त्या. काय भाजी करताय? कांदा बटाट्याची भाजी करायची आज आम्हाला. आज भाजीलाच काही नाही, खूप दिवसापासून बाजार पण नाही आणलेला, त्याच्यामुळे आज चालू आहे मस्त अशी कांदा बटाट्याची भाजी. आणि आज नागपंचमी, त्याच्यामुळे नागपंचमी संध्याकाळचा राहतो ना. हां, मग संध्याकाळचा सण असल्यामुळे 4 वाजताचा सण असल्यामुळे आम्ही 4 वाजता स्वयंपाक करणार आहे नागपंचमीचा. इकडे आमची देवी आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे. इकडे तुळशीमध्ये पण झाली देवपूजा. हे बघा, इकडे आता मस्त अशी कांदा बटाट्याची भाजी करायची आहे. मला झाडायचं आहे घर, पण अजून बाकीचे काय उठलेले नाही, झोपले सगळे. नागपंचमी, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना उपवास आहे, कारण की भावाचा उपवास करावा लागतो. त्याच्यासाठी आज आम्ही इथे साबुदाणाने भगर भिजत घातलेली मस्त अशी त्याची थालीपीठ करायची आम्हाला. चला, स्वयंपाक वगैरे पण झालाय आणि आता मी कपडे पण धुवून घेतले, पण घर पण झाडून झालेलं आहे. इकडे कपडे ठेवले बाहेर, अजून सुकत घालायचे मला. धुवून झाले आणि इकडे बाहेर ना आज खूप वारा पण सुटलेलं आहे. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस काय आलेलं नाही, पण अजून रात्री होऊन गेलाय थोडासा. हे बघा, खूप आभट वगैरे पण आलंय. तर चला, आता मला फरची वगैरे पुसायची बाकी आणि अजून रांगोळी काढायची. आता रांगोळी वगैरे काढून घेते मी. आज आहे नागपंचमी, त्याच्यामुळे नागपंचमी स्पेशल रांगोळी काढणार आहे मी आज. तर चला, रांगोळी काढून घेते. आता मी रांगोळी काढून घेते. इथे घंगाळात त्याने आणून ठेवले, फुलं वगैरे ठेवले त्याच्यामध्ये. आणि आता मी इथे रांगोळी काढते नागपंचमी स्पेशल. एकदा रांगोळी काढून घेते पूर्ण, मग तुम्हाला दाखवते मी. चला, हे बघा, मी मस्त अशी रांगोळी काढली आहे. तर नाव टाकून घेते फक्त. चला, माझी रांगोळी पूर्ण काढून झाली. तुम्ही बघू शकता कशी काढली आहे. रांगोळी वगैरे काढून झाली. आता मला फरची पुसायची आहे आणि बाकीचं पण काम आवरून घेते. तर इकडे देवघरात पण फुलं वगैरे ठेवून दिले, पण दाखवते. हे बघा, देवघरात पण फुलं सगळं ठेवून दिलंय. फरशी वगैरे पुसून बाकीचं पण काम आवरून घेते, तोपर्यंत सिया पण उठेल. तर चला, हे बघा, सिया पण उठली आता. कुठे आतून आणलेलं, कुठे टाकलं? हे बघा, सिया आत्ताच उठली आणि सियाने बॉल पूर्ण फोडून टाकलाय. काल तिच्या आतून तिला खेळणी आणली होती, कुठं टाकलं? ते घेऊन ये, ते आतून आणलं ते घेऊन ये आधीच आहे. तेव्हा कुठं टाकलं आली? कुठं टाकून आली तू? ते घेऊन ये पटकन जाय. दे तो बॉल, मी बसून देते तुला. बॉल घे. का बरं रडत होती? तू पडली होती ना? बापरे, रडू येते बालाला. ते घेऊन ये, आतून आणलेली खेळणी घेऊन ये. आण पटकन इकडं. सिया काय करते तिथं? हे बघा सियाची ऍक्शन. सियाला मी काय सांगितलं आणायला, ऐकतच नाही सिया आता. का ग सियू, तुला बॉल लागतो का नाही? मग आण पटकन. हे बा, आणलंय तिने आता. तुला बॉल टाक बरं याच्यात. तुला टाकते तो ना, जर बॉल टाक त्याच्यात. जर पटकन टाक त्याच्यामध्ये बॉल टाक. बापरे, रे रे रे, कुठं आला बॉल?
तिकडून गेला राजा. परत टाक बरं, परत टाक. टाक ना परत. तुला येतं ना खेळता? गुटगॉल आहे तू. अरे आला 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 खालून आला. टाक परत आता. चला आता लगेच बॉल फोडला. कोणी फोडला? सियाला काहीच टिकत नाही. चला आता सिया मस्त खेळतीये. इकडे ही नागोबाला ही आघाड्याची माळ बांधायची आम्हाला. ते सियाची मावशी आहे. नागोबा चिटकावला का? नागोबाचा फोटो चिटकवलाय आम्ही देवघरामध्ये. आता ती माळ लावायची त्याला. आणि इकडे आमची सिया बघा कशी बसली. ए बाबा, बाबू काय करतो आता? उतरायचंय का? पडशील. मामाकडे जायचं होतं ना. कुठंच नाही जायचं. इकडे इथं बस. हा दे चिटकून. आता काम पण आवरलंय आणि सियाला पण झोप आली होती. तिला पण झोपी लावलंय. त्याच्यानंतर इथे आता आम्ही थोड्या वेळ टीव्ही बघतोय. इकडे तिथे त्या पण बसले.